नमस्कार मित्रांनो, बीवीतच चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे ॲडसेन्सचं अप्रूव्हल असेल, वेबसाईटवर तुमचं ॲडसेन्सवर अप्रूव्हल घेतले आणि तुमच्याकडे सर्च इंजिनचं ॲड युनिट ॲक्टिव्ह असेल तर त्याच्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. तुम्ही वेबसाईट विकूसुद्धा शकता, पण ती लाखो रुपयामध्ये जाणार आहे आणि त्या वेबसाईटवर तुम्ही स्वतः जर काम करत असाल त्याच्यातनं लाखो रुपयेसुद्धा छापू शकता. आता हे कशा प्रकारे करायचं मी संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत ॲडसेन्सबाबतचे सर्व काही अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. मित्रांनो, जर तुमच्याकडे गुगल ॲडसेन्सचं अप्रूव्हल आहे आणि त्याच्यावर जर सर्च इंजिनचं जे काही ॲड युनिट आहे हे अप्रूव्हल असेल, म्हणजे ॲड युनिट तुमच्याकडे जर चालू असेल त्याच्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम करू शकता. वेबसाईट विकू नका शक्यतो मित्रांनो, कारण वेबसाईट तुमची जी जाते ती 10 ते 15 हजाराला जाते किंवा 20-30 हजार रुपये जात असेल. पण त्याच वेबसाईटमधनं जो कोणी व्यक्ती ती वेबसाईट खरेदी करतोय त्याच्यातनं लाखो रुपये त्यातनं कमवतोय. आता ती जी काही ॲडसेन्सची अप्रूव्हलची वेबसाईट आहे त्याच्यावर ॲड युनिट ॲक्टिव्ह आहे, त्याच्यावर सर्च इंजिनचं ॲड युनिट ॲक्टिव्ह आहे. ह्या ज्या वेबसाईटवर कशा प्रकारे काम करायचं संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, ॲडसेन्सचं अकाउंट लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला ॲड्सचं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये सेकंडला बाय ॲड युनिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये राईट साईडला हे पहा, या ठिकाणी एक ऑप्शन येतोय सर्च इंजिनचा. हे पहा, सर्च इंजिन ॲड युनिटचे. हे जे ॲड युनिट आहे हे तुमचं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला त्याच्यातनं चांगल्या प्रकारे पैसे मिळणार आहे, लाखो रुपयामध्ये छापू शकणार आहे. आता हे जे सर्च इंजिन आहे हे इनेबल आहे. मी आता एकदा रिफ्रेश करून सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे पहा, रिफ्रेश केलेलं आहे. हे पहा, या ठिकाणी इनेबल आहे. आता हे इनेबल कशा प्रकारे केलं जातं याच्यावर काहीच अपडेट नाही. गुगल तुम्हाला सर्च इंजिनचे ॲटोमॅटिकली ॲड युनिट प्रोव्हाइड करते, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑन ऑफ करायची काहीच गरज नाही. ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमची जी काही ट्रॅफिक असणार आहे, जेवढं तुमचं ॲडसेन्स जुनं असणार आहे त्याच्यावर तुम्हाला ते सर्च इंजिनचं जे काही ॲड युनिट आहे ते मिळणार आहे. आत्ता जे काय माझ्याकडे ॲडसेन्स चालू आहे, सर्च इंजिन इनेबल आहे. हे ॲडसेन्स माझं 15 ते 20 वर्ष झाले हे इनेबल आहे, म्हणजे ॲडसेन्स चालू आहे माझं. मी याच्यातनं चांगल्या प्रकारे इन्कमसुद्धा करत आहे, हे चालू आहे माझं. आता मी तुम्हाला नवीन एक ॲडसेन्स दाखवणार आहे. माझ्याकडे दुसरं एक आहे, त्याच्यामध्ये आपण पाहूया ॲड युनिट चालू आहे किंवा नाही आहे ती. हे पहा, दुसरं ॲडसेन्स मी चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲड्समध्ये जायचं आहे. ॲड्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता सेकंडला बाय ॲड युनिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये सर्च इंजिनचं जे काही ॲड युनिट आहे हे इनेबल नाही, म्हणजे याचं अप्रूव्हल मला भेटलंच नाही, कारण हे नवीन अप्रूव्हल आहे. मला याला साधारणतः 2 वर्ष तरी झाले असणार आहे, म्हणजे ॲडसेन्स मिळून. पण त्याच्यावर अजून ॲड युनिट ते काही मिळालेलं नाही सर्च इंजिनचं. हे कधी मिळणार आहे, ज्यावेळेस तुमच्या वेबसाईटवर चांगल्या प्रकारे ट्रॅफिक असेल त्यावेळेस तुम्हाला हे नक्की मिळणार आहे. आणि दुसरं एक ऑप्शन, जर जुनं ॲडसेन्स असेल तर त्याच्यावर 100% तुम्हाला मिळणार आहे. आता जे ॲडसेन्स आपलं सर्च इंजिन इनेबल आहे, म्हणजे ॲड युनिट इनेबल आहे, त्याच्यावर लोक कशा प्रकारे काम करतात, कशा प्रकारे त्यातनं पैसे मिळवतात, संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ज्यांच्याकडे सर्च इंजिनचं ॲड युनिट इनेबल आहे, कशा प्रकारे काम केलं जातं हे पाहून घ्या. याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते ॲड युनिट तुम्हाला क्रिएट करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी प्रिव्ह्यू दिलं आहे, म्हणजे अशा प्रकारे वेबसाईटवर तुम्हाला एक सर्च इंजिनचा टॅब येणार, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काही कीवर्ड टाकून या ठिकाणी सर्च करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये मी आत्ता इन्शुरन्स, हे पहा या ठिकाणी इन्शुरन्स टाईप केले, इन्शुरन्सचे काही पॉईंट आलेत. हे पहा या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपल्याला जो ऑप्शन पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करायचे. इन्शुरन्स पॉलिसी मी क्लिक करतो. या वेबसाईटवर जी काही माहिती आत्ता दाखवलेली, सर्च केल्यानंतर आपल्याला जी काही माहिती आलेली याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर त्याचा रेव्हेन्यू आपल्याला ॲडसेन्समध्ये जमा होतोय, लक्षात ठेवा. अशा प्रकारे इन्कम केलं जाते. आता हे करण्यासाठी काय करायचं आहे, हे ॲड युनिट तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर लावणं गरजेचं आहे. लावण्यासाठी काय करायचं आहे, ॲड युनिट एक तयार करून घ्यायचं आहे याचं. हे पहा, याच्यामध्ये मी एक ॲड युनिट तयार केलेलं आहे. हे पहा, खाली मी एक तयार केलेलं आहे, 2 तयार केलेले. एक कधी केलेले आहे, 12 नोव्हेंबर 2020ला केलेलं आहे आणि एक 30 नोव्हेंबर 2024ला केलेले. आता याच्यामध्ये काय करायचं, इथं एडिटचं एक ऑप्शन दिलेलं आहे, एडिटला क्लिक करायचं आहे, गो एडिटर. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही ॲड युनिट तयार केलं त्याचं नाव येणार, डिस्क्रिप्शन काहीच नाही आहे. या ठिकाणी कोड आहे, कोड तुम्हाला महत्त्वाचं आहे, कोड लागणार आहे. हा कोड कॉपी करून तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर पेस्ट करायचं आहे. इंजिन आय डी दिलेले, खाली जे ऑप्शन दिलेले ते तुम्हाला ऑन करून घ्यायचे. सर्च इंजिन सेटिंग, इमेज सर्च इनेबल करायचे, सेफ सर्च इनेबल करायचे, आर्ग्युमेंट रिझल्ट हे पण ऑन करून घ्या.
त्याच्यानंतर या ठिकाणी कंट्री दिलेत, ऑल कंट्रीला ॲडव्हर्टाईज इनेबल असल्या पाहिजे, तर तुमचं अर्निंग त्याच्यातनं जास्त होणार आहे. ऑल कंट्रीजच ठेवा. जर तुमचं टार्गेट असेल, समजा US मला टार्गेट करायचं आहे, फक्त US तुम्ही सिलेक्ट करून घ्या, दुसरं काही सिलेक्ट करू नका. शक्यतो सर्वच ठिकाणी इनेबल ठेवा. तुमचे क्लिक US पण येणार आहे आणि बाहेरून पण येणार आहे. त्याच्यानंतर खाली तुमची वेबसाईट येणार आहे, वेबसाईट दाखवणार कोणत्या वेबसाईटवर किंवा सबडोमेन असेल त्याच्यावर तुम्ही ते इनेबल केलं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला बॅकला यायचे परत, म्हणजे कोड तुम्ही कॉपी केलेला आहे, कोड तुम्हाला पेस्ट करायचे. ठीक आहे. पेस्ट करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला ॲड युनिट ते लावायचं आहे त्या ठिकाणी तो कोड पेस्ट करायचा आहे. हे पहा, या ठिकाणी मी ब्लॉगर ओपन केले. ब्लॉगरमध्ये मी आत्ता वेबसाईट शो करतो. वेबसाईटमध्ये सर्वात खाली हे पहा, या ठिकाणी मी एक ॲड युनिट लावलेलं. हे पहा, या ठिकाणी सर्च इंजिनचं इनेबल आहे. हे पहा, या ठिकाणी दाखवलं जाते. अशा प्रकारे सर्च इंजिनचं जे काही टॅब आहे, तुम्ही कोणत्या साईडला तुम्हाला पाहिजे, म्हणजे सर्वात वरती टॉपला पाहिजे, राईटला पाहिजे, लेफ्टला पाहिजे, तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकणार आहे. त्याच्यावर जास्तीत जास्त लोकांचं सर्च आलं पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ते ॲड करायचे. ठीक आहे. आता ॲड करण्यासाठी अजून एक, जे लोडिंग करतात, लोडिंग कशा प्रकारे करतात किंवा आर्बिट्राज करतात, कशा प्रकारे करतात ते दाखवतो. आता सर्च इंजिनचे जे काय ॲड आहे त्याच्यावरनं रिव्ह्यू कशा प्रकारे तयार होणार हे पाहूया. आता याच्यासाठी काय करायचं आहे, ॲडसिनमध्ये जे काही तुमचं सर्च इंजिनचं ॲड युनिट आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता माझं जे ॲडसिन आहे हे दुसरं होतं, या ठिकाणी दुसरं ओपन करूया आपण. हे पहा, या ठिकाणी ॲडसिन ओपन केलेले आहे. याच्यामध्ये राईट साईडला सर्च इंजिन इनेबल आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर आता लोडिंग कशा प्रकारे होते तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये जो कोणी व्यक्ती असेल, थर्ड व्यक्ती, तो या ठिकाणी माहिती सर्च करणार आहे. समजा इन्शुरन्सची माहिती सर्च केली. सर्च केल्यानंतर त्याच्याकडे पॉईंट आलेले, या ठिकाणी एखादा पॉईंट आहे, समजा इन्शुरन्स रिन्युअल, या ठिकाणी क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर जे काही रिझल्ट आहे, कारण व्यक्ती प्रत्येक वेळेस इन्शुरन्स रिन्युअल सर्च नाही करणार, लक्षात ठेवा. जो कोणी एखादा व्यक्ती तो सर्च करणार आहे, किंवा 5 व्यक्ती असेल, 10च्या 10 व्यक्ती त्या ठिकाणी क्लिक करणार नाही. क्लिक केलं तर लगेच ॲडसिनला कळणार आहे हा चुकीचं आहे. त्याच्यामुळं असं काम करायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, याच्या ज्या लिंक्स येतात, हे पहा खाली लिंक्स आल्यात, ही जी लिंक्स ही कॉपी करून घ्यायची. हे पहा, लिंक कॉपी केलेली. लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला ब्लॉगरवर यायचं आहे. तुमची जर वेबसाईट वर्डप्रेसवर असेल, वर्डप्रेसवर काम करा, किंवा ब्लॉगरवर असेल तर ब्लॉगरवर करायचे. आता या ठिकाणी आल्यानंतर वरती माझी एक पोस्ट आहे, न्यू पोस्ट एक तयार करायची तुम्हाला. मी 1 नंबरची ओपन केली. याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला असा एक फोटो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे कोणताही ॲड करा ज्याच्यावर लगेच क्लिक येतील. लक्षात ठेवा, लगेच क्लिक येणारे फोटो त्याच्यामध्ये ॲड करा. जर तुम्हाला वाटत असेल एखादा व्यक्ती त्याच्यावर क्लिक करू शकतो, असेच फोटो किंवा अशीच माहिती त्या ठिकाणी ॲड करा आणि त्या ठिकाणी क्लिक आलंच पाहिजे, अशा प्रकारे पाहिजे. आता मी त्याच्यामध्ये एक फोटो ॲड करून घेतो. म्हणजे क्लिक येण्यासाठी मी काय करतो, ही ट्रिक पाहून घ्या. ठीक आहे, ब्राउज करायचं आहे. ब्राउज केल्यानंतर डाउनलोडमध्ये माझा एक फोटो आहे, तो मी ओपन करून घेतो. हे पहा, या ठिकाणी एक फोटो ॲड झालेला आहे. आता याच्यावर क्लिक येणार आहे, पण क्लिक केल्यानंतर त्याचा रेव्हेन्यू आपल्या ॲडसिनमध्ये जमा झाला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. वरती एक ऑप्शन आहे URL ॲड करण्याचा किंवा इन्सर्ट ऑर एडिट लिंक, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जी लिंक आहे ही कट करायची, तुम्हाला डिलीट करायची, आणि आपण जी लिंक कॉपी केली म्हणजे सर्च इंजिनमधली ती लिंक या ठिकाणी आणून पेस्ट करायची तुम्हाला. हे पहा, जी गुगल सर्चची जी लिंक आहे या ठिकाणी ॲड झालेली. ॲड झाल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे ओपन दिस लिंक इन अ न्यू विंडो, या ठिकाणी क्लिक करायचे आणि अप्लाय करायचे. ती लिंक त्याच्यामध्ये ॲड झालेली. ॲड झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता. आता मी आता तुम्हाला प्रिव्ह्यू करून दाखवते. या ठिकाणी फक्त तुम्हाला फोटो ॲड करायचा नाही आहे, बाकीची माहितीसुद्धा थोडक्यात ॲड करायची. म्हणजे तुमची जर वेबसाईट इन्शुरन्स संदर्भात असेल तर इन्शुरन्सचं थोडंफार माहिती, म्हणजे एक आर्टिकल त्याच्यामध्ये ॲड करा आणि त्याच्यामध्ये एक फोटो ॲड करा, त्याच्यामध्ये क्लिक येईल असं. फोटो ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला पब्लिश करायचे. पब्लिश केल्यानंतर सर्वांना ती माहिती दिसणार आहे आणि त्याच्यावर क्लिक येणार आहेत. लक्षात आलं. पण आत्ता मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये दाखवणार आहे कशा प्रकारे दिसणार आहे ते. आता प्रिव्ह्यूमध्ये जायचे. प्रिव्ह्यूमध्ये आल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी फोटो आलेले. हे पहा,
फोटोवर क्लिक केली की काय होणार आहे, मी त्या लिंकवर जाणार आहे, म्हणजे जी आपली ॲडसेन्सची लिंक होती मी त्याच्यावर जाणार आहे. या ठिकाणी पाहू शकतो मी आता क्लिक करतोय. हे पहा, कार इन्शुरन्स पॉलिसी बाजार. क्लिक केल्यानंतर मी त्या वेबसाईटवर रिडायरेक्ट झालेलो आहे, ओपन झाले. आणि याचा काही थोडाफार रिव्हेन्यू असेल, काही थोडेफार इन्कम त्याचा होणार आहे, तो माझा ॲडसेनमध्ये जमा होणार आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे लोक काम करतात आणि त्याच्यातनं लाखो रुपये छापतात ते. लक्षात आलं? पण महत्त्वाचं, जे कोणी आता समजा 100 लोक आली, 100च्या 100 ते ॲडसेनवर जाणार नाही किंवा त्या जाहिरातीवर क्लिक करणार नाही. तुम्ही जर लोडिंग करत असाल किंवा आर्बिट्राज करत असाल, लक्षात ठेवा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, त्या इमेजवर जर तुम्ही क्लिक आणत असाल, समजा या इमेजवर तुम्ही 100 क्लिक आणताय, 100च्या 100 त्या इमेजवर थोडी क्लिक येणार आहे. लक्षात आलं का? त्याच लिंकवर थोडी क्लिक येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस वेबसाईटवर ट्रॅफिक सोडताय, समजा 100 लोक सोडताय, तुम्हाला 5 मिनिटांनी ती लिंक चेंज करायची. लक्षात ठेवा, एडिटमध्ये जायचं आहे, ही जी लिंक आहे तुम्हाला 5-5 मिनिटाला चेंज करायची. म्हणजे मी आत्ता एक लिंक ॲड केली, लगेच तुम्हाला दुसरं आर्टिकल सर्च करायचं त्याच्यामध्ये जाऊन आणि ती लिंक दुसरी आणून त्याच्यामध्ये पेस्ट करायची. अशा प्रकारे जर तुम्ही चेंजेस करत राहिले तर तुमचं ॲडसेन्स सेफ राहणार आहे. म्हणजे गुगलला सुद्धा वाटणार नाही की त्याच वेबसाईटवर जास्त क्लिक होते. लक्षात आलं का? अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. शक्यतो तुमचं जे ॲडसेन आहे हे विकू नका. जर तुमच्याकडे सर्च इंजिनचं ॲड युनिट तुमच्याकडे नसेल तर ॲटोमॅटिकली तुमच्याकडे ते ॲड होणार आहे. आणि ज्यांच्याकडे ॲड युनिट असेल त्यांनी अशा प्रकारे काम करा, तुमचं ॲडसेन्स सेफ राहणार आहे आणि त्याच्यावरून तुमचा इन्कमसुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे महत्त्वाच्या व्हिडिओसाठी ऑनलाईन अर्निंग असेल किंवा ॲडसेनमधून अर्निंग कशा प्रकारे करायची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. थँक्यू.